नमस्कार. सोनाराने कान टोचले तर ते दुखत नाहीत, अशी मराठी भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असणारी एक म्हण आहे. पण एखाद्या सोनाराचे कान कसे असतात याबद्दल थोडीशी गमतीशीर आणि आपल्याला कुठेतरी विचार करायला लागणारी एक गोष्ट आजच्या या भागातून आपल्या समोर मांडावी, असा माझा विचार आहे. 1950च्या दशकामध्ये चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीची अशी 3 दुकानं होती आणि या 3 दुकानांचे मालक होते रुईकर, माणगावकर आणि आचरेकर. चिपळूणाच्या बाजारामध्ये फिरत असताना लोकांना या सोन्या चांदीच्या 3ही दुकानामध्ये कायम 1-2, 2-4 गिऱ्हाईक बसलेली दिसत असत. आणि जेव्हा सणासुदीचे दिवस असत, दसरा दिवाळी सारखा मोसम असे आणि त्याच्यानंतर येणारी लग्न सराई असे, त्यावेळेला चिपळूणाच्या बाजारपेठेमध्ये असलेली ही सोन्या चांदीची 3ही दुकानं गर्दीने ओसंडून वाहत असत. पण या 3 दुकानांची थोडंसं फटकून वागणारं असे चौथं दुकान याच चिपळूणच्या बाजारपेठेच्या एका कोपऱ्याला होतं. आणि या दुकानाचे मालक होते तुळशीदास विभांडे. या विभांड्यांच्या दुकानामध्ये अलोट अशी गर्दी कुठच्याही चिपळूणकराने कधीही बघितली नाही. पण आपला सोन्या चांदीचा व्यवसाय करता करता या विभांड्यांनी पुढच्या 5-7 वर्षामध्ये जी झेप घेतली, जी संपत्ती कमावली, त्याच्यानंतर मात्र चिपळूणकरांचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. कधीही गर्दी न दिसणाऱ्या या दुकानाच्या मालकाची एवढी भरभराट कशी झाली, असं साधे कोडं चिपळूणकरांना त्यावेळेला पडायला लागलं. आणि त्यावेळेला त्या काळाप्रमाणे हा विभांडे भलता सलता काहीतरी उद्योग करत असेल, दुसऱ्या कुठच्या तरी अनैतिक धंद्यामध्ये मिळवलेला पैसा या दुकानातून काळ्याचा पांढरा करत असेल, अशी शंका किंवा असं काही चिपळूणातल्या कुणालाही त्यावेळेला वाटलं नाही. कारण असं काही करण्याचा 1950चं दशक हा काही तो काळच नव्हता. या विभांड्यांचं जे धंद्याचं गणित होतं ते पूर्णपणे वेगळं होतं. आणि आपले जे दुसरे व्यावसायिक चिपळूणाच्या भर बाजारपेठेमध्ये आपापली दुकानं थाटून बसलेले होते, ज्यांच्याकडे गर्दीचा विक्रम घडत असे, त्या दुकानाबद्दल हे तुळशीदास विभांडे त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांना कधी मधी बोलून दाखवत असत की ही चिपळूणाच्या बाजारपेठेतली बाकीची 3 दुकानं आहेत, ती म्हणजे नव्या जुन्याचा व्यापार आहे. विभांड्यांचं असं म्हणण्याचा जो अर्थ होता तो असा होता की या 3 दुकानामध्ये जाणारी प्रत्येक किंवा सगळी गिऱ्हाईक घरातून एखादा सोन्याचा दागिना घेऊन जात असत. आणि मग तो दागिना मोडून लागली तर त्याच्यामध्ये सोन्याची थोडीशी भर घालून नवीन दागिना घडवून घेत असत. कधी गोठ मोडून त्याच्या पाटल्या बनवून घेतल्या, पाटल्या मोडून मग त्याच्या बांगड्या बनवल्या, या बांगड्यांपैकी एखादी बांगडी मोडून मग कानातले डूल बनवले, असं काहीतरी हे गिऱ्हाईक या सोनारांना सांगत असत. आणि सोनार या गिऱ्हाईकांनी सांगितल्याप्रमाणे त्या वस्तूची मोडतोड करून त्याच्यामधनच नवीन वस्तू या गिऱ्हाईकांना करून देत असत. गेला बाजार कधी मध्ये एखादं सोन्याचं मंगळसूत्र जुन्याचं नवीन घडवायला येत असे. त्याच्या विरुद्ध या तुळशीदास विभांड्यांचं जे गणित होतं ते मात्र या प्रकारापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. चिपळूणामधले सगळे मालदार, तालेवार आणि सोन्या रुपयाच्या दागिन्यांची मनस्वी आवड असणारी अशी गिऱ्हाईक या विभांड्यांकडे आपले पायधूळ झाडत असत. आणि यांच्यासाठी लागणारं सोनं हे तुळशीदास विभांडे महिन्यातून 1-2 वेळेला मुंबईला चक्कर मारून मुंबईच्या सराफा बाजारातून खरेदी करून आणत असत. आणि त्या सोन्याचे नवीन दागिने या तालेवार मालदार लोकांना जे हवे असत ते बनवून देत असत. त्यांच्याकडे येणाऱ्या कुठच्याही गिऱ्हाईकाने कधीही आपल्या घरातला जुना दागिना घेऊन या
तुळशीदास विभांड्यांच्या दुकानाची पायरी चढलेली नव्हती. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आपण प्रतिक्रिया म्हणून ज्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवता त्याच्यातल्या वेचक आणि वेधक अशा काही प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह घ्यावा असं मला वाटतं. आणि काही दिवसापूर्वी या चॅनलवरून संवाद साधताना आपल्या पुढे चिपळूणातल्या रमेश तेलीची मौत का कुवा नावाची जी एक गोष्ट मी सादर केली होती त्याच्यावरती आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याचा थोडासा परामर्श आता घेतोय. या माझ्या कथेवर ज्या वेधक अशा 3 प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आहेत उदय नाईक, कल्पना भागवत आणि वर्षा सोहोनी यांच्या. उदय नाईकांनी या कथेवरच्या प्रतिक्रियामध्ये लिहिलेलं आहे की चिपळूणाचा इतिहासच एकेका कथेतून आपण उलगडून दाखवता आणि या सगळ्या कथांचं एक पुस्तक प्रकाशित करावं असं प्रेमाचं सांगणं त्यांनी प्रतिक्रियेमधून माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आपले आधी आभार मानतो आणि आपण सुचवलेल्या या गोष्टीबद्दल येणाऱ्या भविष्यामध्ये मी जरूर विचार करेन असा एक शब्द मी आपल्याला देतो. उदय नाईकांचे त्यांनी प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल आभार मानतो. तसंच कल्पनाताई भागवतांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या कथेमधले प्रत्येक पात्र हे अवलिया असतं. आता एखादा माणूस अवलिया असेल, त्याच्यामध्ये काही वेगळेपण असेल तरच ती गोष्ट सांगण्यासारखी किंवा ऐकण्यासारखी असते असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या माझ्या चॅनलवरच्या प्रत्येक कथेमध्ये तुम्हाला 1-1, 2-2 अवलिये भेटत आलेले आहेत आणि भेटत गेलेले या अवलियांबद्दल इतकं सरळपणे मला कळवल्याबद्दल कल्पनाताई भागवतांचे आभार मानतो. मौत का कुवा या कथेवरची 3री प्रतिक्रिया आहे वर्षा सोहोनी यांची. त्यांनी यशवंत करमरकरांनी आपल्यावरती आपलेच मित्र उलटून आपल्याला बोलायला लागल्यानंतर आपल्याकडचा एक हुकुमाचा एक्का बाहेर काढला आणि त्या सगळ्या बोलणाऱ्यांचं तोंड बंद केलं असं त्या कथेतल्या एका भागाबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. या प्रतिक्रियेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी 99% गोष्टी मला मान्य आहेत, मला त्या सुखावणाऱ्या आहेत. पण याच्यामध्ये फक्त एका शब्दाबद्दल मला थोडासा आक्षेप आहे आणि तो मनापासून आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. आपण या प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलं आहे की आपण जे कथा वाचन करता, मुळामध्ये मी कथा वाचन करत नाही तर कथा सांगतो किंवा हे कथा कथन आहे. कारण आपल्याला या संवादातून एक गोष्ट नक्की जाणवली असेल की माझ्या आजूबाजूला पुढे मागे कुठेही वही, पुस्तक, कागद नाहीये आणि संवाद रूपाने आपल्याशी कथा सांगावी असा माझा एक परिपाठ किंवा या चॅनलमधून कथा सादर करायची माझी पद्धत आहे. त्यामुळे या गोष्टीला आपण कथा कथन म्हटलं तर मला ते जास्त आवडेल. तरीही आपण प्रतिक्रिया पाठवून आपलं प्रांजळ, प्रामाणिक आणि मला उत्साह देणारं जे मत मांडलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आता मगाशी अर्धवट सोडलेल्या आपल्या कथेकडे पुन्हा एकदा वळूया. चिपळूणाच्या बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीची एका बाजूला असणारी 3 दुकानं आणि थोडंसं कोपऱ्यावर किंवा एका टोकाला असणारं हे तुळशीदास विभांड्याचं सोन्या चांदीचं दुकान आपापला व्यापार उदीम करत असताना त्या चिपळूणामध्ये भगवान नावाचा एक भिकारी होता. अतिशय शिडशिडीत बांधा, काळा वर्ण, चेहऱ्यावरती दीनवाणे भाव, दाढी वाढलेली आणि
डोक्यावरचे केस जवळजवळ नाहीसे झालेले अशा रूपामध्ये आपल्या हातामध्ये असणाऱ्या वाडग्यातून चिपळुणातल्या लोकांकडून पैसे 2 पैसे भिकेची अपेक्षा करणारा, त्यासाठी चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेऱ्या मारणारा आणि जी काही भीक मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह चालवणारा हा भिकारी भगवान चिपळुणातल्या पुष्कळशा लोकांचा तसा ओळखीचा होता. लोकही कधी दयेने, कधी करुणेने, कधी त्याच्याकडे बघून आलेल्या अतीव अशा आर्द्रतेने त्याला पैसा 2 पैसे, आणा 2 आणे मदत करत असत. मूलतः या भगवानवर ही वेळ येण्याची तशी काही गरज नव्हती, कारण कोल्हापुरातल्या एका सावकाराकडे हा चांगल्यापैकी नोकरीला होता. पण त्या सावकाराची पावलं पुढे वाकडी तिकडी पडली, त्याला स्वतःलाच कर्ज झालं. मग एक दिवस देणेकऱ्याने या सावकाराच्या घरावर हल्ला केला. सावकार भीतीने पळून गेला आणि मग जे देणेकरी होते त्याने या सावकाराच्या घरामध्ये घुसून त्याचं घर अक्षरशः लुटून नेलं आणि बाकीचे लोक गावातल्या या सावकाराचं घर लुटताय ते बघितल्यानंतर त्या सावकाराच्या पदरी या आमच्या भगवानसारखे जे 2-4 अधिकचे असे नोकरदार होते, त्यांनी सुद्धा या सावकाराच्या घरामध्ये जे जे काही मिळालं ते घेऊन तिथून पोबारा केलेला होता. आणि आमचा हा भगवान मग या कोल्हापुरातून खाली उतरून चिपळुणामध्ये येऊन आपलं उर्वरित आयुष्य चिपळुणाच्या बाजारपेठेमध्ये भीक मागत होता. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे तुळशीदास विभांडे मुंबईला वारंवार जात असत आणि सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करून येत असत. असत एकदा सकाळी 7-7:30च्या सुमारास आपल्या घरातून तयार होऊन हे विभांडे सोनार निघाले आणि चिपळूणच्या डाक बंगल्याजवळ येऊन उभे राहिले. त्यावेळेला एसटीचा उदय किंवा जन्म झालेला नव्हता, पण प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी त्यावेळेला सर्व्हिस मोटारी नावाच्या मोटारी धावत असत आणि त्या मोटारीने प्रवास करून चिपळुणातले लोक आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपलं इच्छित स्थळ गाठण्यासाठी जात असत. सर्वसाधारणपणे डाक बंगल्याच्या जवळ त्यांचा तो पिकअप पॉइंट म्हणजे प्रवाशांना घेण्याची जागा होती. चिपळुणातला हा डाक बंगला म्हणजे खऱ्या अर्थाने शासकीय विश्रामगृह होतं आणि या शासकीय विश्रामगृहाला म्हणजे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला डाक बंगला हे नाव का पडलं याची सविस्तर माहिती मी एका कथेमध्ये दिलेली आहे आणि आपल्याला त्याबद्दल जर उत्सुकता वाटत असेल तर त्या माझ्या कथेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण ती कथा ऐकून या चिपळुणातल्या शासकीय विश्रामगृहाला डाक बंगला का म्हणत असत हे जाणून घेऊ शकता. तर असे हे आमचे तुळशीदास विभांडे येणाऱ्या सर्व्हिस मोटरची वाट बघत असताना नेमकेपणाने अचानकपणे तिथे हा चिपळुणातला भिकारी भगवान हाजीर झाला. गर्दी बघून त्याने आपला वाडगा सगळ्या लोकांच्या समोर पसरला आणि सगळ्यात पहिल्यांदा तो गेला तो आमच्या तुळशीदास विभांड्यांकडे. तुळशीदास विभांड्याने त्याच्याकडे बघून थोडीशी दया करुणा आल्यानंतर आपल्या खिशातनं एक नाणं काढलं आणि त्या वाडग्यामध्ये टाकलं. तुळशीदासाने टाकलेलं नाणं वाडग्यामध्ये पडायला आणि तेवढ्यात सर्व्हिस मोटर पोपो करत यायला एक गाठ पडले आणि त्यामुळे घाईघाईने लगबगीने इतर बाजूच्या प्रवाशांबरोबर हे तुळशीदास विभांडे सर्व्हिस मोटर म्हणजे त्या मोटर गाडीमध्ये बसले आणि जागा पकडून त्यांनी मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. नेहमीच्या पठाडीप्रमाणे त्यांचं असं होतं की मुंबईपर्यंतचा जो प्रवास असेल त्याच्यामध्ये मुंबईला जाऊन आपण काय काय करावं याच्या सगळ्या कामांची ते मनातल्या मनामध्ये यादी उजळणी करत असत. मागचे कोणाचे व्यवहार राहिले असतील तर ते पूर्ण करायचा एक निश्चय किंवा त्याची एक नोंदणी करत असत. पण त्या दिवशी मात्र ह्या सगळ्या विचारांना फाटा देऊन
तुळशीदास विभांडे मोटर गाडीमध्ये बसले. ते अतिशय सुन्न अवस्थेमध्ये बसले. त्यांच्या कानामध्ये एक विचित्र टणटण असा आवाज घुमत होता आणि राहून राहून त्यांचं मन त्या टण्ण झालेल्या आवाजाच्या भोवती पिंगा घालत होतं. आपल्या नेहमीच्या व्यापार उदिमाचे, धंद्याचे, आणण्याच्या सोन्याचे कुठचेही विचार त्यांच्या मनाला त्या दिवशी स्पर्श करू शकत नव्हते. आपण ऐकलेला तो आवाज आणि त्या आवाजाबद्दलच एकाग्रपणे असं म्हणावं चिंतन जवळजवळ करत हे तुळशीदास विभांडे मुंबईपर्यंतचा सगळा प्रवास करते झाले. मुंबईमध्ये सराफा बाजारामध्ये त्यांना ज्या व्यापाऱ्यांना भेटायचं होतं ते त्यांनी काम अतिशय यांत्रिकपणे केलं. नेहमीचा जो ओलावा होता, एकमेकांची थट्टा मस्करी, जुळलेल्या संबंधाचं एक संभाषण होत असे, ते या वेळेला मात्र तुळशीदास विभांड्यांकडनं काहीच झालं नाही. आता ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे हे तुळशीदास विभांडे गेले त्यांना यांच्यामध्ये झालेला हा बदल जाणवला. आज काहीतरी खट्टू मूडमध्ये किंवा कुठच्या तरी वेगळ्या विचारामध्ये हे चिपळूणचे विभांडे आहेत हे प्रत्येकाने ताडलेलं होतं. पण मुंबईतल्या व्यापाराच्या घाई गर्दीमध्ये त्यांना उलटून विचारावं, त्याचा खुलासा करून घ्यावा अशी वेळ मात्र मुंबईच्या कुठच्या व्यापाऱ्याला त्यावेळेला हाताशी नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ही नोंद घेतली होती पण त्याचा खुलासा काही झाला नव्हता. त्याच एका विचित्र अवस्थेमध्ये एकच आवाज कानामध्ये घुमता घेऊन आपले सगळे कामं अतिशय यांत्रिकपणे करून 3-4 दिवस मुंबईचा मुक्काम झाल्यानंतर हे तुळशीदास विभांडे परत एकदा मुंबईहून सर्व्हिस मोटर पकडून चिपळुणामध्ये आले. चिपळुणामध्ये पोहोचेपर्यंत त्यांना रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लगबगीने उठून परत ते डाक बंगल्यावर जिथून ते मुंबईची गाडी पकडत असत तिथे गेले आणि शोधक नजरेने कुणाला तरी पाहत राहिले, कुणाची तरी वाट बघत राहिले. अर्धा पाऊण तास गेल्यानंतर मग खिन्न मनाने हे तुळशीदास विभांडे परत आपल्या घरी आले आणि मग आपल्या नेहमीच्या दुकानाच्या कामामध्ये त्यांनी आपल्याला गुंतवून घेतलं. जसं जसं दुकानामध्ये गिऱ्हाईक येत होतं तसा व्यापार उदीमच चाललेला होता. पण जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळे त्या दिवशी मुंबईला जाताना त्यांना बसता बसता जी अस्वस्थता जाणवली होती ती परत एकदा आगीच्या डोंबासारखी उसळून वर येई आणि या तुळशीदास विभांड्यांना पुरतं बेचैन करून सोडत असे. 2, 4, 10 वेळा मग उगाचच कुठचा तरी शोध घेण्याच्या मिशाने त्यांनी पुढच्या महिनाभरामध्ये सकाळच्या वेळेला त्याच डाक बंगल्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये चक्रा मारल्या. पण त्यांना हवं ते मात्र काही गवसलं नाही. काही कामानिमित्त दुसऱ्या एका गोष्टीसाठी हे तुळशीदास विभांडे चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये एकदा गेलेले असताना काणे मास्तरांच्या हॉटेलच्या बाहेर हा भगवान आपला वाडगा घेऊन भीक मागत असताना परत त्यांना दिसला आणि मग आजूबाजूचा सगळ्या गोष्टी विसरून हे तुळशीदास विभांडे एखाद्या तीरासारखे त्या भगवान भिकाऱ्याकडे पोचले. दोघांनी एकमेकांना वेगळ्या नजरेने पाहिलं. काहीतरी घोटाळा होतोय किंवा काहीतरी घडतंय अशी ज्याची जाणीव दोघांनाही झाली. मग परत एकदा आपल्या खिशातून 2-4 नाणी काढून या तुळशीदास विभांड्यांनी एक एक करून त्या वाडग्यामध्ये टाकली. पण त्या वाडग्यामध्ये आधीच 5-10 नाणी येऊन पडलेली होती आणि त्या पडलेल्या नाण्यावरच या विभांड्याने टाकलेली सगळी नाणी पडली आणि मग काहीतरी खट्टू होऊन आपल्याला हवं ते मिळालं नाही असा काहीचा विचार करून आंबट चेहरा करून हे तुळशीदास विभांडे बाजारपेठेतून आपल्या घरी आले. त्याच्यानंतर वेळोवेळी बाजारामध्ये उगाच चक्कर मारून या भगवानला बघून
कधी एक दोन नाणी टाकत या तुळशीदास विभांड्याने कुठच्या तरी अज्ञात अशा गोष्टीचा शोध चालवलेला होता. आजूबाजूच्या कोणालाही त्यांना ही गोष्ट सांगावी असं वाटलं नाही, पण कुठच्या तरी अज्ञाताचा शोध आपण करतो आहोत हे मात्र त्यांना वेळोवेळी आणि विशेषतः हा भगवान दिसल्यानंतर आणि त्याच्या वाडग्यामध्ये नाणं टाकल्यानंतर वाटत असे. आपल्या मनाची उलघाल करत या तुळशीदास विभांड्याने पुढचे 4-5 महिने घालवले, पण त्यांना जे हवं होतं किंवा त्यांना जे समजलं होतं त्याच्या आसपासही जाण्याचं त्यांचं धाडस काही होईना. एक दिवस मग मनाचा हिय्या करून हे तुळशीदास विभांडे आपल्या घरातून निघाले आणि आज काही करून भगवानाकडून या गोष्टीचा फैसला करून घ्यायचा असा निश्चय त्यांनी घरातून बाहेर पडताना केला. ते चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये आले. तासभर जवळजवळ या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी भगवानला शोधलं, पण भगवानचा कुठे पत्ता लागेना. आणि नंतर एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याने तुडुंब भरलेली विहीर दिसावे असं वाटावं अशी परिस्थिती आली. कारण अतिशय खिन्न मनाने आता आपण घरी निघून जावं या विचारामध्ये असणाऱ्या या तुळशीदास विभांड्यांना अचानकपणे समोरून येणारा हा भगवान दिसला. त्या दिवशी भगवानला त्यांनी जरा बाजूला घेतलं आणि हाताने खूण करून आपल्या मागे मागे ये असं सांगितलं. भगवान त्याला त्या 2-4 आणे देणाऱ्या तुळशीदास विभांड्यांबद्दल आता नाही म्हटलं तरी थोडंसं प्रेम आदर वाटायला लागलेला होता. तो कुठेतरी त्यांचा पाईक झालेला होता. त्यामुळे नुसत्या खुणेनी इशारा केल्यावर सुद्धा या तुळशीदास विभांड्यांच्या मागे मागे एखाद्या वासराप्रमाणे हा भगवान चालायला लागला. तुळशीदासांनी त्याला थेट आणलं. ते काणे मास्तरांच्या त्यावेळच्या चिपळूणमध्ये धो चालणाऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये आणलं. त्यावेळेला त्याचं नाव क्षुधा शांतिग्रह असं होतं. आतमध्ये नेऊन या भगवानाला त्याने पोटभर जेवायला घातलं. बऱ्याच वर्षांनी पोटभर आपण जेवतो आहोत ही जाणीव त्यावेळेला भगवानला आतल्या आत होत होते. त्याच्याकडे अतिशय शांत नजरेने समोर बसून हे तुळशीदास विभांडे बघत होते. त्याचं जेवण झाल्यानंतर मग या तुळशीदास विभांड्याने त्याच्याकडे अतिशय सलगीमध्ये जाऊन एक विषय काढला आणि त्याला म्हणाले की हे बघ, मी तुला 5 रुपये देतो, फक्त तो तुझा वाडगा मला देशील का? पोटभर जेवून थोडासा सुस्त झालेला मनातल्या मनात या तुळशीदास विभांड्यांच्या वर खुश झालेला, त्यांना अनेकानेक आशीर्वाद देणारा हा भगवान या त्यांच्या प्रश्नाने थोडासा चमकला. पण 5 रुपये ही गोष्ट त्यावेळेला एखाद्या बैलगाडीच्या चाका एवढी मोठी होती. त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता या भगवानाने आपल्या पिशवीमध्ये टाकलेला भीक मागायचा आपला तो वाडगा बाहेर काढला आणि पटकन या तुळशीदास विभांड्यांच्या समोर ठेवून दिला. बोलल्याप्रमाणे तुळशीदासाने आपल्या खिशातून खणखणीत 5 रुपये काढले आणि त्या तुळशीदासाला दिले. आयुष्यात पहिल्यांदा 5 रुपयाची एक रकमी रक्कम दिसल्यावर आणि ती आपली आहे हे स्वप्नबद्ध वाटणारं खरं जाणवल्यावर त्या भगवानाने पटकन ते रुपये आपल्या हाताच्या मुठीमध्ये घेतले आणि आपल्या पिशवीमध्ये टाकले. थोडा वेळ मग एकमेकांकडे ते बघत राहिले. तुळशीदासाने आता तू गेलास तरी चालेल अशी खूण केली. भगवान दिसेनासा झाल्यानंतर मग या तुळशीदास विभांड्याने लगबगीने समोरचा तो वाडगा आपल्या पिशवीमध्ये टाकला आणि कधी नव्हेस एवढ्या
जोरा जोरात तरा तरा चालत त्याने आपलं दुकान गाठलं. भर दुपारी त्याने आपल्या दुकानाला जी दारं होती ती बंद केली, आतून कडी कोयंडा लावून टाकला. लगबगीने ते आपल्या काम करण्याच्या जागेवर आले. आपल्या पिशवीमधून त्याने तो वाडगा काढला आणि सोनारांकडे दागिने साफ करायचं जे एक द्रव्य असतं, सोल्युशन असतं, त्याला सोनारांच्या भाषेमध्ये झिलई असं म्हणतात. ती झिलई काढून एका ब्रशने त्या वाडग्यावरती फिरवायला सुरुवात केली. जसा जसा तो वाडगा स्वच्छ होत होता तसा तसा या तुळशीदास विभांड्यांना आपण महिन्या 2 महिन्यापासून केलेला अंदाज बरोबर येतोय याची कुठेतरी खात्री पटायला लागली. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये तो वाडगा त्या झिलईने स्वच्छ करून झाला. मग सोन्याचा कस लावायचा जो दगड असतो त्या दगडाने या वाडग्याची परीक्षा या तुळशीदास विभांड्यांनी केली आणि मग त्यांना कुठेतरी हायसं वाटलं. त्याच्या पाठोपाठ लगबगीने मग सोनं वितळण्याची जी ज्योत असते ती या तुळशीदास विभांड्यांनी शिलगावले आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्या वाडग्याचं पूर्णपणे वितळून जाऊन एका छोट्याशा वळ्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग या विभांड्यांनी सुस्कारात टाकला. त्या तयार झालेल्या वळ्याचं त्यांनी वजन केलं आणि वजन बघितल्यानंतर आपल्या एका चोपडीमध्ये एक संख्या लिहून ठेवली, 450 रुपये. 450 रुपये ही संख्या लिहिल्यानंतर मग तुळशीदास विभांड्यांना गेले 2-2.5 महिने जी अस्वस्थता घेरून राहिलेली होती, जो मनाचा कोंडमारा होत होता, जो जीव वर खाली होत होता, त्या सगळ्या गोष्टींना एका फटक्यामध्ये पूर्ण विराम मिळाला. रात्री घरी गेल्यानंतर त्याने त्यावेळेला आपला जो त्यांचा मुलगा होता विक्रम नावाचा 13-14 वर्षाचा, त्याला समोर बसवून 450 रुपयांची ती कहाणी सांगितली आणि त्याच्याकडून एक गोष्ट वदवून घेतली. आणि ती वदवून घेतलेली गोष्ट अशी होती की भगवान नावाचा जो भिकारी चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये फिरतो त्याने माझ्याकडे 450 रुपये ठेवलेले आहेत आणि हे मुला म्हणजे विक्रमा, तुला आणि मला जसे जसे जमतील तसे पुढच्या 2-4 वर्षामध्ये हे 450 रुपये 1-1, 2-2 रुपये करून आपण त्या भगवान भिकाऱ्याला परत करायचे आहे. 13-14 वर्षाच्या त्या मुलाला कितपत हे सगळं गणित कळलं याबद्दल कोणाला काही सांगता येत नाही. पण या तुळशीदास विभांड्यांनी मात्र उद्या पटकन आपलं बरं वाईट काही झालं तर आपल्या मुलाने या 450 रुपयांचं कर्ज फेडलं पाहिजे आणि ते फेडण्यासाठी तात्काळ त्यांना जे करता येण्यासारखं होतं ते करून टाकलं आणि ते करून टाकल्याचं एक समाधान या तुळशीदास विभांड्यांना लाभलं. त्याच्यानंतर मग तुळशीदास विभांडे आपल्या पद्धतीने आपला व्यापार करत राहिले. जेव्हा केव्हा या भगवानाची भिकाऱ्याची गाठ या तुळशीदास विभांड्यांची पडत असे त्यावेळेला 2 आणे टाकणाऱ्या सगळ्या लोकांच्या मध्ये चिपळूणातले तुळशीदास विभांडे हे एकमेव व्यक्तिमत्व असं होतं की जे या भगवान भिकाऱ्याच्या नवीन जर्मनच्या वाडग्यामध्ये ₹2 टाकत असत. एका अर्थी भगवान त्याला एकदम मिळणाऱ्या या 1-2 रुपयांसाठी तुळशीदास विभांडे कुठे दिसतात का हे चातकाच्या नजरेने बघत असे आणि तितक्याच
आर्तपणे बाजारामध्ये कधी मधी गेल्यानंतर भगवान कुठे दिसतोय का हे तुळशीदास विभांडे सुद्धा पाहत असत. काही वर्षामध्ये ती 450 रुपयाची कहाणी संपली की मुंबईला जाताना त्या पहिल्या दिवशी जेव्हा तुळशीदास विभांड्याने आपल्याकडचं पहिलं नाणं त्या भगवान भिकाऱ्याच्या वाडग्यामध्ये टाकलं, त्यावेळेला त्याचा जो टण्ण आवाज झाला, त्याच वेळेला या तुळशीदास विभांड्याना जो जातीचा हाडाचा सोनार होता त्याला नाण्याच्या वाडग्यामध्ये पडणाऱ्या आवाजावरच पहिली शंका आली होती की हे वाडगा बहुतेक सोन्याचा असावा. भिकाऱ्याकडे सोन्याचा वाडगा आहे, तो आपण कसा आपल्याकडे घ्यायचा, त्याच्यामध्ये त्या भिकाऱ्याची फसवणूक होता कामा नये हेही भान आपल्याला ठेवायचंय. आणि आपण तो वाडगा घेतल्यानंतर हे त्याला कळता कामा नये, कारण न जाणो उद्या या भगवानाची भिकाऱ्याची मती फिरली तर तो आपल्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायचा की माझा सोन्याचा वाडगा तुळशीदास विभांड्यांनी चोरला. एकाच गोष्टीला किती कंगोरे, किती पदर आणि सोनारासारखा माणूस किती सावधगिरी बाळगू शकतो याची एक मूर्तिमंत कहाणी किंवा कथा म्हणजे तुळशीदास विभांड्यांचं चिपळुणामधलं हे वागणं, आणि ते सुद्धा भगवान भिकाऱ्या बरोबरच. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. या माझ्या ठाम समजाला पुन्हा एकदा बळकटी देणारी ही गोष्ट आपल्यापर्यंत मी पोचवली. मला खात्री आहे ही गोष्ट आपल्याला नक्की आवडली असेल. आपल्याला आवडलेली ही गोष्ट जरूर इतरांपर्यंत पोचवा आणि माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.